सत्कार होत असताना त्यांचं देखील विशेष आभार. त्यानंतर अजय मांजरे व्यासपीठावर आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार. ऋतिक भालेकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. मॅच सुरू करायचे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. स्ट्रायकर भावेश, पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. ऋषिकेशच्या खात्यामध्ये विकेट. मांजरे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. ऋतिक यांच्या शुभ हस्ते सन्मान पार पडला जातोय. 3 दिवस ते नव्हते, परंतु आज 26 जानेवारी सुट्टीचा दिवस. क्रिकेट पासून कोणी दूर राहत नाही आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत. ऋषिकेशच्या खात्यामध्ये विकेट आली. गोटीरामची वाघे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. गोटीरामची वाघे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आपण देखील समोर यायचे. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर गेलेली आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेशचा पुढचा बॉल लेन चांगली होती, तेवढाच चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. सर्कलच्या आतमध्ये थोडीशी फंबलिंग झाली आणि त्याचा फायदा घेत असताना सिंगल येते. दिनेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टचं सहकार्य लाभले गेले, ते या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोटीराम वाघ यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी मुकेश यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. गोटीरामचे वाघे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पांचा गुच्छ, सन्मान चिन्ह स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. सुनील पाटील यांना देखील सन्मानित करणार आहोत. जय भालेकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांच्या या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने सन्मान केला जात असताना सुनीलजी पाटील यांना पण सन्मानित करणार आहोत. मी जय भालेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. सातत्यानं मागच्या 3 दिवसापासून आज या 4था दिवस पाहुण्यांची रेलचेल मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. काल देखील हॅट्रिक आमदार देखील या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कित्येक मान्यवर भेट देत असताना रामजी वाघे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील समोर यायचे. मैदानाच्या आतमध्ये सामना सध्या सुरू आहे आणि दुसरी विकेट, दुसरा झटका लागले दलिपाडा बी टीमला. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये ऋषिकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक सिंगल, तिसऱ्या बॉलवर 2 धाबा, पुन्हा चौथ्या बॉलवर एक सिंगल आणि त्यानंतर विकेटचं पतन. 5 बॉलमध्ये 4 धाबा, 2 विकेट. निकेश पाटील यांच्या शुभ हस्ते रामजी वाघे यांना आपण सन्मानित करतोय. जुपाडा गाव असेल, जुपाडा गावातील क्रिकेट प्रेमी असतील आणि इतर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. मधुकर भालेकर यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण समोर यायचे. खूप चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाजी करत असताना समतानगर पडगड टीमची. ऋषिकेशने पहिल्याच 5 बॉलमध्ये 2 विकेट आपल्या नाबावर केलेत आणि फक्त 4 धाबा खर्च केलेत. किसन भालेकर यांना मी विनंती करतोय की आपण मधुकर भालेकर यांना सन्मानित करायचे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5, 2 विकेट. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष स्फोट समतानगर पडगा संघ सध्या क्षेत्ररक्षण सजवत असताना आपण जर विचार केला, विकेट किपर ड्रेसिंग रंग थोडासा दुसरा असल्या कारणास्तव त्यांना 2 धाब्यांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतो आणि आता सुधारित धावसंख्या आपण जर विचार केला तर 5 + 2 7. किसनजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. किसन भालेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी
आणि अंतिम दिवसामध्ये जुपाडा गावातील कित्येक नागरिक क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या सकाळच्या सत्रामध्ये जोडले गेले. त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना हे प्रेम आहे या ट्रॉफीवर, या चषकावर, असंच राहू द्या. मागील कित्येक हंगामापेक्षा या हंगामामध्ये विशेष काहीतरी करण्याचा प्रयत्न राहिले. आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीचं विशेष धन्यवाद. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जगदीशचे वाकडे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच म्हणून स्वीट बॉक्स ज्यांनी पुरस्कृत केले, कुछ मिठा हो जाए, हनुमान पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आपण खूप मोठं सहकार्य केलं. मॅन ऑफ द मॅच म्हणून स्वीट बॉक्स आपण पाहतोय, कुछ मिठा हो जाए, इथे पुरस्कृत केले जगदीशचे वाकडे यांना आपण सन्मानित करणार आहोत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल चांगला होता, डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात होते. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पडगा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 बॉल डॉट आलेत. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट भादाने आणि डीबी कुरुन संघ या ठिकाणी जोडला गेलाय, त्यांचं देखील स्वागत. यानंतर चौथी मॅच या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जगदीशजी वाकडे यांना आपण यावेळी सन्मानित करतोय, त्यांचं देखील खूप आभार. ही स्पर्धा तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवण्याचं काम, टीव्ही पर्यंत पोहोचवण्याचं काम, युट्यूबच्या माध्यमातून जे सहकार्य लाभले गेले ते माजी सरपंच भादाने गावचे सन्माननीय दिनेशजी ठाकरे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार सर्व शिवा भालेकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि त्याचं आर्थिक सहकार्य माजी सरपंच भादाने गावचे सन्माननीय दिनेशजी ठाकरे यांनी ती संपूर्ण जबाबदारी उचलली. जुपाडाच्या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने विशेष आभार. घर बसल्या देखील तुम्ही स्पर्धा पाहू शकता आणि त्याचं सहकार्य दिनेशजी ठाकरे यांनी या स्पर्धेला केले गेले. या स्पर्धेचे शिल्पकार मुख्य आयोजक शिवा भालेकर यांच्या माध्यमातून यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना त्यांचं पुनश्च एकदा क्रीडानगरीमध्ये स्वागत आणि धन्यवाद. असंच प्रेम या एकविरा जुपाडा टीमवर राहू द्या हीच इच्छा व्यक्त करतोय. जाऊया आपण आता मॅच कडे. गोलंदाजी चांगली झाली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट आली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज, बॉल हवेत, कबरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चौथा झटका लागलाय बॅटिंग करत असताना वेताल स्पोर्ट दलेपाडा बी टीमला. फलंदाज बाद प्रसाद. 8 या धावसंख्येवर 4 विकेट, 1.5 बॉलचा खेळ समाप्त. साईनाथ नवीन बॅटर समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये, मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. 61 सिंगल धाव आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. वेताल स्पोर्ट दलेपाडा बी टीमची धावसंख्या 9 वर 4 विकेट. भगवानजी बुते सोरगावच्या या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. निखिल बुतेला आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालं. त्यांचे वडील या स्पर्धेसाठी भेट देत असताना त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आणि निखिलने खूपच चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली, ती माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचूयात. निखिल बुतेने 74 धावा ठोकून काढल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या बनवण्यामध्ये तो एका नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर त्याची सध्या बाजी त्यांनी मारली आहे, परंतु अजूनही स्पर्धा सुरू आहे. टॉपवर आहेत धाबा बनवण्यामध्ये. कदाचित तेवढा धाबा दुसऱ्या कोणत्या फलंदाजाने बनवल्या नाहीयेत, तर उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी निखिल बुतेच्या हातामध्ये राहील. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या डोक्यावरून उडवला. 2 धाबा पूर्ण केलेत. धाबा बनवण्यासाठी पहिल्या डाबामध्ये वेताल स्पोर्ट दलेपाडा बी टीमला खूप मोठा संघर्ष करावा लागतं, कारण आपण विचार केलं तर 2 बॅटर असे होते जे यांनी स्वतःचं खातं ओपन करता आल्याने. प्रसाद असेल, भावेश असेल,
रोहनने सिंगल धाबेनिशी आपलं अकाउंट ओपन केलं होतं. सध्या प्रशांतच्या सोबतीला साईनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे. साईनाथ स्ट्राईकवर पुढे येत असताना समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये शतरक्षक होते त्याला बीट करत असताना बॉल मागे चालले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, धाबाची संधी जरूर होती, परंतु जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत वेगाने 2 धाबा येतील. ज्यावेळेस मोठे फटके येत नाही त्यावेळेस बॅटर देखील एका धाबेचं रूपांतर दुहेरी धाब्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तोच प्रयत्न सध्या बेतालपाड्या टीमचा होतोय. पहिले 2 ओव्हरचा विचार केला तर दोन्ही ओव्हर संघर्ष समतानगर बाजूने झुकलेत, परंतु आता पलटवार करायला सुरुवात केली आहे दलीपाडा टीमने. बेताल स्पोर्ट या नावाने तो देखील संघ खेळतोय. तो देखील संघ ज्युनियर आहे, कारण का बेताल दलीपाडा टीमचा विचार केला तर 2 संघ सातत्याने पडगाव विभागामध्ये खेळत असतात. 13 धाबा 4 विकेट. तिसरं षटक प्रगती पथावर. भीमसेन लेन चांगली होती, अगदी पुढ्यात टाकला होता, थोडंसं फ्रंट पुढे ओपन करत असताना ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला. बॉल डॉट. गोलंदाजी चांगली राहिली टॉस जिंकल्यानंतर. समतानगर पडगा टीमचे प्रभावित केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा 2 विकेट आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुशांतचा विचार केला, त्याने 2च धाबा दिल्या आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले आणि तिसरं षटक सध्या सुरू आहे. साईनाथ पुढे जात असताना खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा नमुना. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. सिंगल येते सायनाथच्या खात्यामध्ये, परंतु एकेरी दुहेरी धावाने धावपलकावर फारसा फरक पडणार नाहीये. मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग झाली तरच एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. 14 वर 4 विकेट गेलेत. जुनी या इनिंगचे 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल पैकी 3 बॉल तरी मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील प्रशांतला. प्रशांत मध्ये ती क्षमता आहे, परंतु समोरून भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरून धाव घेण्याचा प्रयत्न सायनाथचा राहिलाय. थ्रो जर केला असता, हिट जर झाला असता तर कदाचित विकेट आली असती, कारण का सायनाथ खूपच पुढे आले होते. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दलेपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 वर 4 विकेट गेलेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील भीमसेनने प्रभावित केलं. 5च धाबा खर्च केला. विकेट त्याला खरं तर मिळवता आली नाहीये, परंतु गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी चांगली केली आहे. नाचवले अक्षरशः सर्व फलंदाजांना. यानंतर आजच्या दिवसातील एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. डीबी स्पोर्ट करून आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकवीरा स्पोर्ट भादाने. या मॅचकडे आज सर्वांच्याच नजरा असतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. त्यांच्या विपक्षामध्ये पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल चेरोबा स्पोर्ट वाशेरे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये संघ दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. एच जी डोले हा सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज टॉप 4 मध्ये जाणारा संघ एच जी डोलेच्या विपक्षामध्ये सेमीफायनल 2 मध्ये फाईट करेल. शेवटचे षटक राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीयेत. मिड विकेटचा शतरक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. चौकार षटकारांपासून सर्व बॅटरला थोडस वंचित ठेवले. धाबांचा थोडासा दुष्काळ पाहायला मिळतोय. धावफलक 16 वर जाऊन पोहोचतोय. आता शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके सजवावे लागतील. आयुषच्या विपक्षामध्ये मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. राऊंड द विकेटने सायनाथसाठी बॅटची टॉपेज बॉल हवेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खालीने विकेटचं पतन. 5वा झटका लागलाय दलेपाडा टीमला. करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
सुंदर धबधबा बनायला देखील पाण्याला खूप उंचावरून पडावं लागतं, त्याला देखील संघर्ष करावा लागतो. या मॅच मध्ये धावा जमा करण्यासाठी दलेपाडा बी टीमला मोठा संघर्ष करावा लागतो. या इनिंग मध्ये आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. चौकार आणि षटकार आपण पाहतोय कोणताही नाहीये. त्याच्यासाठी प्रयत्न करायला गरजेचं होतं, परंतु एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या. तिसरी आणि चौथी विकेटचा जर विचार केला तर 8 या धावसंख्येवर 2 विकेट गेल्या होत्या. 16 या धावसंख्येवर 5वी विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 0वरच पहिली विकेट होती. फुल टच बॉल होता ऑन साईडला, हवेत बॉल, कॅच जरूर पकडली परंतु नोचा इशारा. खराब बॉलच्या हाताळणी या वेळेस आयुषने केली आहे. नोवर देखील कोणताही मोठा फटका नाहीये. टायमिंग साध्य करता आलं नव्हतं बॅटर प्रशांतला. 2 धाबा येतील. 2 धाव्यांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 वर. कासवाच्या गतीने धावा पुढे गेलेत. धावांची गती खूप कमी होती. असं वाटलं होतं की कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग होईल. फ्रीडचा बॉल ऑन साईडला स्विंग केलाय. बॉल डीप मिड विकेट मध्ये कॅच सुटली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या इनिंगचा पहिला षटकार फलंदाज समीरच्या माध्यमातून आपल्या इनिंगची समाप्ती होती. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वेताल स्पोर्ट दलेपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहिलं. त्या सामन्यामध्ये ऑल आउट संघ झाला होता. वाशेरी टीमने ऑल आउट केलं होतं जय बजरंग चिंचवली टीमला. क्वार्टर फायनलचा तो सामना होता. तिथे देखील लो स्कोरिंग मॅच होती आणि आता देखील फक्त 26 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या डावामध्ये संघर्ष समतानगर पडगा टीमला. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. डीबी स्पोर्ट कुरुन आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकवीरा स्पोर्ट भादाने. सुनीलजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जे आपले शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण नाणेफेक करणार आहोत. एक कॉइन या स्पर्धेसाठी बनवलेले एकविरा चषक आणि दुसरीकडे अम्मी जुकर. 4 ओव्हरचा सामना असेल. कॉल केला जाईल. डीबी कुरुन टीमचे कॅप्टन कॉल करतील. सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे कॉइन उडवणार आहोत. अम्मी जुकर आणि एकविरा चषक असं नाव कोरलेलं आहे. एकविरा चषक असा कॉल आहे कुरुन टीमचा आणि एकविरा चषकच आलेले म्हणजेच नाणेफेक जिंकलेली आहे डीबी कुरुन टीमच्या कॅप्टनने. आणि त्यांना आपण सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिनेशजी मांजरे यांनी पुरस्कृत केलेलं ॲफी फिज हे थंड पेय देणार आहोत. आज कुछ तुपानी करते. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनशी थोडीशी आपण करूया चर्चा. नाणेफेक महत्त्वाचा असतो. समोर एकवीरा स्पोर्ट भादाने संघ आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आपण जर विचार केला तर व्ही स्पोर्ट मध्ये देखील त्यांची कामगिरी चांगली राहिली आणि तिथे देखील एक पारितोषिक त्यांनी जिंकलं. काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारलं याच्या मागचं खास कारण काय सांगशील? आम्हाला चेसिंग करायला आवडते. चेसिंग करायला आवडते. चेसिंग धाबा होतील असं तुला वाटतं? कोणते असे फलंदाज आहेत की त्यांच्यावर विश्वास टाकशील की दुसऱ्या डावामध्ये ते धाबा चेस करतील? कुणाल, साहिल, सूरज थोरात आणि रोहित जाधव. एक चांगली मॅच पाहायला मिळेल नक्कीच. धन्यवाद. एकवीरा स्पोर्ट भादाना संघ बॅटिंग करायचे किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कसं वाटतंय आयोजन? पाडा संघ ज्या बिलीस आयोजन करतो त्या बिलीस भादानेकरांचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. आयोजन खूप चांगलं आहे आणि बॅटिंग करायची तर आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल शिवाजी बालेकर आणि टीमचा आम्ही धन्यवाद करतो. आणि टीम पण ग्राउंड पण खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय डीबी कुरुन टीमने घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक सुतार. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आई एकविरा चषक 2026 मध्ये. 2 धावा फलकावर लागत आहेत. टार्गेट या मॅच मध्ये फक्त 26 धावांचं आहे. साईनाथनं गोलंदाजीला सुरुवात केली. पहिला बॉल वाईड होता. दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली आतिशनं आणि पुढचा बॉल सामना करेल विजय. हो, पायावर आदळलाय. थोडंसं अपील होतंय.
अपीलमध्ये जास्त काही आत्मविश्वास नव्हता. एक चोटी धाव कंप्लीट करण्यात आली. लेग बायचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 3. संघर्ष समतानगर विरुद्ध वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा बी. वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा बी संघाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली या मॅचमध्ये, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. फक्त 25 धावा 4 ओव्हर्समध्ये फलकावर लावल्यात. त्यामुळेच आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं ठरणार आहे. सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इकडे दुष्काळात 13वा महिना पाहायला मिळतोय. होय, अगदी अगदी बरोबर अजय सर. धावा बनवताना देखील दुष्काळच होता. अगदी सोपं समीकरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वाईट बॉल टाकलाय सायनाथने. साईनाथ सपाट ओव्हर द विकेट. कोलवा टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. येथे धावचीची संधी आहे. ओहो, अंडरआर्म फेक विकेट कीपरची. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या खऱ्या, परंतु थोडासा उशीर झाला. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. विजय. फार जास्त धोका पत्करला गेला होता या सिंगलसाठी. संधी चांगली होती, परंतु एष्ट्यांवर फेक येणं गरजेचं होतं गोलंदाजाकडून. तसं घडलेलं नाहीये. विकेट कीपरकडे बॉल त्याने सोपवला होता आणि तदनंतर विकेट कीपरने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 5. आई एकविरा चषक 2026चा आपण आनंद लुटतोय. यावेळेला पिकअप शॉट. फेकलाय बॉल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. गेले त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. काय जबरदस्त पिकअप फटका आपल्याला पाहायला मिळाला अतिशच्या माध्यमातून. विजयच्या बॅट. यस, विजय उर्फ बंटी. आणखी एक चांगला फटका या वेळेला फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पहिलं षटक समाप्त झालेलं नाही अजून. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. फक्त औपचारिकता शिल्लक दिसते या मॅचमध्ये. पूर्णपणे एकतर्फी करून टाकलाय हा सामना. संघर्ष समतानगर टीमच्या खेळाडूंनी सुरुवातीला गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि आता फलंदाजीमध्ये विजय अक्षरशः तुटून पडलाय चेंडूंवर. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा. संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी निकेश पाटील, राजेश भोते, शिवा भालेकर, हनुमान पाटील, मुकेश पाटील. दरम्यान आणखी एक बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं स्विंग करत असताना यावेळेला मात्र चांगला झेल स्वीकारण्यात आलाय. फलंदाज बाद. ऑर्गनायझिंग कमिटीबद्दल मी चर्चा करत होतो. मुकेश पाटील असतील, निलेश पाटील, वैभव पाटील, नरेंद्र पाटील, जय भालेकर, प्रमोद भालेकर, किसन भालेकर, रोशन भालेकर, योगेश भुते, मनोहर भालेकर, ऋतिक भालेकर आणि अश्विन वाघे. हे संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी ज्यांची अथक मेहनत, अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच एक सक्सेसफुल अशी स्पर्धा आपल्या समोर रंगते. शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली साईनाथनं, परंतु धावा भरपूर खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/15. फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज वैभव. नवीन बॅटर सुशांत मैदानामध्ये, जो सध्या नॉन स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आतिश. पहिलाच बॉल षटकातील उजव्या भरपूर बाहेर वाईड. पहिल्या षटकामध्ये देखील 2 अवांतर चेंडू पाहायला मिळाले होते आणि या षटकाची सुरुवात देखील वाईडनं केली गोलंदाज वैभवनं. खांदे झुकलेले दिसत आहेत दळेपाडा टीमच्या खेळाडूंचे. यावेळेला स्लॉग हिट. बॉल हवेत आहे डीप मिड विकेटला. फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. तो देखील माघारी परतताना दिसतोय. हा दुसरा धक्का बसलाय संघर्ष समतानगर टीमला. धावसंख्या आपण बघतोय 16 धावा. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. संयमानं देखील काम होऊ शकतंय, परंतु आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन बॅटर ऋषिकेश. जागा बनवली होती, फार दूरवर टाकलेला बॉल वाईड आहे. अवांतर धाव खर्च करत असताना गोलंदाज वैभव. चुका टाळाव्या लागणार आहेत. अवांतर धावा भरपूर जास्त प्रमाणावर खर्च केल्या जात आहेत. एकतर धावांचा जो बॅलन्स आहे तो फार कमी आहे दळेपाडा टीमकडे. यावेळेला चांगला बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईनमध्ये
जाण्याचा अजिबात प्रयत्न नाही. चेंडूची लेंथ न समजून घेताच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऋषिकेशनंच गोलंदाजीला सुरुवात केली होती या मॅचमध्ये. पॉवर प्लेमध्ये 5 धावा देत 2 गडी बाद केले होते. त्यानंतर सुशांतनं अप्रतिम मारा केला. सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली समतानगर टीमसाठी. इनसाइड एज शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला जातोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट करतायत फलंदाज. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 18वर. 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लो स्कोरिंग मॅच. आजचा पहिला सामना देखील लो स्कोरिंग होता, मात्र तो सामना अगदी रंगतदार अवस्थेत जाताना आपण बघितला होता. शिवगर्जना चिंबीपाडा आणि आई एकविरा जोपाडा या 2 संघांदरम्यान. त्यानंतर मागचा सामना भरपूर हाय स्कोरिंग होता. विकास स्पोर्ट्स सातकोली संघ पराभूत झाला त्या मॅचमध्ये. त्यांनी प्रयत्न चांगला केला होता, सुरुवात चांगली होती बॅटिंगमध्ये, परंतु 64 धावांचा पाठलाग त्यांना सक्सेसफुली करता आला नाही. आणि तो सामना आई गावदेवी वांद्रे संघाने जिंकला. या मॅचमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर संघर्ष समतानगर. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, परंतु लाईन खराब आहे. वाईड लांब लचक असं हे षटक आहे वैभवचं. फलंदाजांनी मोठे फटके खेळलेले नाहीत, परंतु अवांतर धावा भरपूर खर्च केल्यात आतापर्यंत. या षटकामध्ये 3 वाईट चेंडू टाकलेत वैभवनं. धावसंख्या पुढे सरसावते 2 बाद 20. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आणि हा सामना फिनिश होताना दिसेल. तोच प्रयत्न केलाय, स्विंग केला ऑन साइडला. डीप मिड विकेटचा खेळाडू पाहतच राहील. बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आणि सामना फिनिश. संघर्ष समतानगर संघानं हा सामना अगदी सहजरित्या जिंकलाय. तब्बल 8 गडी राखून त्यांनी विजय संपादित केलाय आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये टार्गेट अचीव केले 26 धावांचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम संघर्ष समतानगर अँड हार्ड लक वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा बी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सुशांत.